नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेचे अतिमहत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत आणि ते वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत. तर चला पहिला प्रश्न काय आहे बघू आपण. अमेरिकेची राज्यघटना कधीपासून लागू झाली असं विचारलेलं आहे. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर 4 मार्च 1789 रोजी अमेरिकेची राज्यघटना लागू झालेली होती. दुसरा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे लिखित आणि सर्वसमावेशक संविधान कोणत्या देशात आहे? तर भारत या देशामध्ये आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणत्या पक्षाने मांडलेली आहे? तर स्वराज्य पक्षाने मांडली होती आणि ती कधी मांडली होती? तर 1924 मध्ये मांडलेली होती. पुढे बघा, स्वराज्य दलाची स्थापना कोणी व केव्हा केली असं विचारलेलं आहे. तर 1 जानेवारी 1923 मध्ये स्वराज्य दलाची स्थापना केली आणि ती CR दास यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेच्या स्थापनेची कल्पना वैयक्तिकरित्या देणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर मानवेंद्रनाथ रॉय ही पहिली व्यक्ती आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथम संविधान निर्मितीसाठी संविधान सभा स्थापन करण्याची अधिकृत मागणी केव्हा केली? तर 1935 मध्ये ती मागणी केलेली होती. प्रौढ मताधिकाराच्या आधारे निवडून आलेल्या संविधान सभेद्वारे राज्यघटना तयार केली जाईल अशी घोषणा कोणी केली होती? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली होती. पुढे बघा, संविधान तयार करण्याच्या उद्देशाने क्रिप्स मिशन भारतात कधी आले होते? तर 22 मार्च 1942 रोजी आलेले होते. पुढे बघा, क्रिप्स मिशनला बुडत्या बँकेचा पोस्ट डेटेड चेक असे म्हणत कोणी नाकारले होते? तर महात्मा गांधी यांनी नाकारलेले होते. पुढचा प्रश्न बघा, संविधान निर्माण करणारी संविधान सभा कोणत्या मिशनच्या आधारे स्थापन करण्यात आलेली आहे? तर कॅबिनेट मिशनच्या द्वारे स्थापन करण्यात आली होती आणि 24 मार्च 1946 रोजी दिल्लीत पोहोचलेली होती. पुढे बघा, कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्याची घोषणा केली होती? तर ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी केलेली होती आणि ते 15 फेब्रुवारी 1946 रोजी केलेली होती. कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते? तर एकूण 3 सदस्य होते आणि ते 3 सदस्य कोण होते? तर एक स्टॅफोर्ड क्रिप्स आणि दुसरं पॅथिक लॉरेन्स आणि तिसरं एव्ही अलेक्झांडर असे 3 व्यक्ती होते. संविधान सभेच्या एकूण सदस्यांची संख्या किती होती? तर 389 एवढी संख्या होती आणि त्यांची विभागणी कशी झाली होती बघा. तर ब्रिटिश प्रांताचे प्रतिनिधी किती होते? तर 292 सदस्य होते आणि संस्थानांचे प्रतिनिधी किती होते? तर 93 सदस्य होते आणि मुख्य आयुक्त क्षेत्राचे प्रतिनिधी किती होते? तर 4 सदस्य होते. असे एकूण 389 सदस्य होते. संविधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे किती उमेदवार निवडून आले होते? तर 208 सदस्य निवडून आलेले होते. जगातील सर्वात जुने लिखित संविधान कोणत्या देशात आहे? तर युनायटेड स्टेट्स या देशामध्ये जगातील सर्वात जुने लिखित संविधान पाहायला मिळतं आपल्याला किंवा आहे. पुढे बघा, मुस्लिम लीगचे किती सदस्य निवडून आले होते? तर मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आलेले होते. संविधान सभेत महिला सदस्यांची संख्या किती होती? तर 15 महिला सदस्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघा, संविधान सभेच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जमाती सदस्यांची संख्या किती होती? तर 33 सदस्य होते एकूण. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती आणि ते नवी दिल्ली येथे झालेली होती. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेची पहिले हंगामी अध्यक्ष कोण निवडले गेले होते? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ते सर्वात जुने सदस्य होते आणि त्यांची निवड करण्यात आलेली होती. पुढे बघा, भारतातील कोणते संस्थान होते ज्याचे प्रतिनिधी संविधान सभेत सहभागी झाले नव्हते असं विचारले? तर हैदराबाद राज्य यांचे प्रतिनिधी सहभागी झालेले नव्हते. पुढे बघा, संविधान सभेची दुसरी बैठक कधी झाली होती?
तर 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची दुसरी बैठक झालेली होती. संविधानाचे पहिले स्थायी राष्ट्रपती कोण म्हणून निवडले गेले होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे निवडले गेले होते. पुढे बघा, संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष कोण निवडले गेले? तर H.C. मुखर्जी हे निवडले गेलेले होते. पुढचा प्रश्न बघा, उद्देश पत्रिकेचा प्रस्ताव कोणी मांडला होता? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिकेचा प्रस्ताव मांडला होता आणि ते कधी मांडला होता? तर 13 डिसेंबर 1946 रोजी तो प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. पुढे बघा, किती लाख प्रांतीय आणि मूळ संस्थानिकांच्या लोकसंख्येमधून एक प्रतिनिधी संविधान सभेवर निवडला गेला होता? तर 10 लाख लोकसभेमागे एक सदस्य निवडला गेला होता. संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव कधी मंजूर केला असं विचारलेलं आहे बघा. तर 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर केलेला होता. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर B.N. रॉय यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून B.N. रॉय यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेच्या प्रांतीय समितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा, संविधानाच्या संघ शक्ती समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे संविधानाच्या संघ शक्ती समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे त्या समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेच्या राष्ट्रध्वजावरील तदारक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर J.B. कृपलानी हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा, देशाच्या फाळणीनंतर जेव्हा संविधान सभेची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती होती असं विचारलेलं आहे. तर 299 एवढी सदस्यांची संख्या होती. पुढचा प्रश्न बघा, संविधान बनण्यासाठी किती वेळ लागला? महत्वाचा प्रश्न आहे बघा, सगळ्यांना माहित असला पाहिजे, बऱ्याचदा विचारला गेला असेल. तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा संविधान बनण्यासाठी कालावधी लागलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेच्या एकूण किती बैठका झाल्या होत्या? तर संविधान सभेच्या एकूण 11 बैठका झालेल्या होत्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न, संविधान बनवण्यासाठी किती रुपये खर्च आला आहे? हा पण महत्वाचा प्रश्न आहे बघा. तर संविधान बनण्यासाठी 63,96,729 रुपये एवढा खर्च आलेला होता. पुढे बघा, संविधान सभेने संविधान कधी पारित केले असं विचारलेलं आहे बघा. महत्वाचा प्रश्न आहे. आपण संविधान सभेने संविधान कधी पारित केले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान पारित केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या किती कलमांची अंमलबजावणी करण्यात आली होती? तर एकूण 15 कलमांची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न बघा, संविधानाची शेवटची बैठक कधी झाली होती? तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाची शेवटची बैठक झालेली होती. पुढे बघा, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड केली होती? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेने राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला होता. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? तर 23 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत स्वीकारले होते. पुढे बघा, पाकिस्तानसाठी स्वतंत्र राज्यघटना कधी जाहीर करण्यात आली? तर 26 जुलै 1947 रोजी पाकिस्तानसाठी स्वतंत्र राज्यघटना जाहीर करण्यात आलेली होती.